सूचना आपण पाहत आहात न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात पाहूया शहर परिसरातील विशेष घडामोडी। नर्मदा बचाव आंदोलक आणि विभागीय आयुक्त यांच्यात 8.5 तास झालेल्या चर्चेत पुनर्वसनाबाबत एकमत न झाल्यानं ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी जाहीर केलाय। नर्मदा बचाव आंदोलक आणि विभागीय आयुक्त यांच्यात 8.5 तास झालेल्या चर्चेत पुनर्वसनाच्या जमिनीबाबत एकमत न झाल्याने ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी जाहीर केला। तर 661 हेक्टर जमीन पुनर्वसनासाठी उपलब्ध असून येत्या 22 एप्रिल पासून जमीन दाखविण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येणार असल्याचं विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी जाहीर केलं। आंदोलकांचे इतर प्रश्न समस्या यावर चर्चा होऊन काही निर्णय घेण्यात आल्यानं त्याबाबत समाधानी असल्याचं आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी स्पष्ट केलं। आज चर्चेच्या निष्कर्षाप्रत येताना आयुक्तांनी जी जमीन आणि जमीन दाखवण्याच्या कार्यक्रमाबद्दलची माहिती दिली त्याच्या पलीकडे पुन्हा एकदा चर्चा झाली असताना त्यांनी आणखी थोडी आम्हाला माहिती दिली। त्याच्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 200हून कमी 195 हेक्टर आणि गुजरातमध्ये जवळजवळ 400 हेक्टर अशी जमीन त्यांनी दाखवायचं कबूल केलं आहे। पण ही गुजरातची जी जमीन आहे ती आमचे कार्यकर्ते चेतन भाऊ लतिकाताई यांनी गुजरातच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर दौरा लागलेला असताना अर्धी अधिक पाहिलेली आहे। आणि महाराष्ट्रामध्ये जी 195 हेक्टर उपलब्ध म्हणतात त्याच्यामध्ये वसाहतवार त्यांनी आता आम्हाला सविस्तर माहिती दिली। त्याच्यानुसार अनेक ठिकाणी 1 हेक्टर किंवा 2 हेक्टर जमीन आहे आणि त्या वसाहतीतच अजून अशी मुलं बाकी आहेत की ज्यांना कोर्टाच्या आदेशाप्रमाणे GRAच्या आदेशाप्रमाणे जमीन द्यायची आहे, तेव्हा ती जमीन आणखी कोणाला मिळेल अशी शक्यता नाही। ज्या 2 वसाहतीमध्ये 51 हेक्टर तरावतमध्ये आणि 82 हेक्टर वडचिलमध्ये जमीन उपलब्ध आहे असं ते म्हणतात, तेही जमीन सर्व काही शेतीलायक असेल असं दिसत नाही। पण ती असली जरी, कारण तरावतसारखी वसाहत दुसरीकडे शिफ्ट करावी इथपर्यंत त्याची शेतीची खराब स्थिती होती। अलीकडेच थोडासा पाण्याचा निचरा करून थोडी जमीन ठीक केलेली आहे। अजूनही तरावतची अनेक माणसं जमीन बदलून मागत आहेत, तेव्हा ती कुठली जमीन आहे ती शेतीलायक आणि सिंचनलायक आहे हे सगळं पाहायचं बाकी आहे। आमचं म्हणणं आणखीन असं आहे की गुजरातमध्ये पुनर्वसन हवं की महाराष्ट्रामध्ये, हा चॉईस ट्रायब्युनलच्या अवॉर्डनी लोकांना दिला। त्याप्रमाणे लोकांनी आपापली मतं व्यक्त करून गुजरातमध्ये जी सुमारे 700 कुटुंब गेली त्यानंतर आता उरलेली कुटुंबांपैकी 10, 15, 20 जास्तीत जास्त कुटुंब गुजरातमध्ये जायचं म्हणतात। तेव्हा महाराष्ट्रात जास्त जमीन काढावी लागेल आणि तिचा एकूण आकडा हा शेकडो हेक्टरचाच असणार आहे। तेव्हा अशा परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्राकडे संपूर्ण पुनर्वसनाची योजनाच तयार नाही। आमची पुनर्वसन नियोजन समिती आहे, त्यात आम्ही सदस्य आहोत, आमचे जनप्रतिनिधी सदस्य आहेत, पण त्याची मीटिंगच वर्षानुवर्ष होत नाही। तेव्हा प्लॅन तयार करायचा असेल तर आज विस्थापितांची संख्या आम्ही सांगू शकत नाही असं जे आयुक्त आणि महाराष्ट्र शासन म्हणतं त्यामध्ये बदल झाला पाहिजे। मग एकूण किती जमीन आवश्यक आहे त्याचा आकडा निश्चित झाला पाहिजे आणि मग आजची उपलब्ध जमीन जर पुरेशी नसेल तर यांनी नवीन जमिनीचा स्रोत काढायला पाहिजे। एकतर खाजगी जमीन विकत घ्यायला पाहिजे, सरकारच्या कुठल्याही विभागाची जमीन असेल शासकीय पडलेली तर ती घ्यायला पाहिजे आणि उजाड वन जमीन असेल तर ती द्यायला पाहिजे। पण याच्यापैकी कुठलाही विचार अजून त्यांनी आमच्या पुढे ठेवलेला नाही। आता एवढंच आम्ही मान्य केलं की आज 6-6.5 तास चर्चा झाल्यानंतर ती पुनर्वसनाव्यतिरिक्त रोजगार हमीमधला भ्रष्टाचार, रेशनिंगमधला भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापन अशा अनेक मुद्द्यांवर झालेले आरोग्य, शिक्षण वगैरे वगैरे, पण त्याच्याच बरोबर आणि वसाहत आणि मूळ गाव दोन्हीचे लोक इथे आहेत, पण मूळ गावाची समस्या तर अगदी तत्काळ सोडवण्याची आहे। त्यांनी कार्यक्रम जुलैपर्यंत जमीन केवळ दाखवण्याचाच लावला आहे, म्हणजे ह्या पावसाळ्यात प्रश्न सोडवण्याचंही उत्तर अजून आम्हाला मिळालं नाही। तेव्हा उद्या आम्ही पुन्हा दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा चर्चा करू। नाशिकच्या संघटनांबरोबर आम्ही सकाळीच बैठक ठेवतो आहोत 9 वाजता आणि एवढी चर्चा आणि विचार झालेला आहे म्हणून आज आम्ही ही जागा सोडून कमिशनर ऑफिसच्या बाहेर दरवाजातच पण
पुन्हा ठाण मांडून चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. उद्या ही चर्चा जमीन आणि पुनर्वसनावरती होईल अशी अपेक्षा आहे, पण योजना कशी बनवणार हा प्रश्न अजून बाकी आहे. नर्मदा काठच्या आदिवासींचा पुनर्वसनाचा प्रश्न, त्यांना देण्यात येणाऱ्या जमिनी आणि इतर प्रश्न समस्यांबाबत नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारपासून विभागीय आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. बुधवारी मुंबईला कामानिमित्त गेलेले विभागीय आयुक्त एकनाथ डवले हे गुरुवारी सकाळी कार्यालयात हजर झाले. विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात गुरुवारी सकाळी 10:30 वाजेपासून आंदोलकांसोबत चर्चेला प्रारंभ झाला. व्यासपीठावर विभागीय आयुक्त एकनाथ डवले, आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, रोहयो उपायुक्त प्रवीण पुरी, महसूल प्रबोधिनीचे उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड, पुरवठा उपायुक्त रावसाहेब बागडे, महसूल उपायुक्त सतीश देशमुख, विभागीय अधिकारी विनायक गोसावी आदी उपस्थित होते. न्यूज वर्ल्डसाठी मनीष सरवटकर, नाशिक रोड. प्लास्टिक मुक्त नाशिक या स्काउट गाईड संस्थेच्या उपक्रमासाठी नामवंत विनोदी अभिनेता मकरंद अनासपुरे हे नाशकात आले होते. विनोदी अभिनेता मकरंद अनासपुरे यांचं नाशिक येथील प्राचीन काळाराम मंदिरात स्वागत करण्यात आलं. प्लास्टिक मुक्त नाशिक या स्काउट गाईड संस्थेच्या उपक्रमासाठी श्री मकरंद अनासपुरे हे नाशकात आले होते. अनासपुरे यांनी मंदिरात मनोभावे पूजा केली. या प्रसंगी मकरंद अनासपुरे यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगून स्काउट गाईड संस्थेचे अभिनंदन केले. या प्रसंगी निलिमा पवार, अजय बोरस्ते उपस्थित होते. प्लास्टिक मुक्त नाशिक अभियान जे स्काउट गाईड नाशिक महानगरपालिका आणि सकाळच्या माध्यमातून सुरू झाले, त्याचा मुख्य उद्देश असा आहे की या प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो, प्लास्टिकमुळे अनेक समस्या निर्माण होतात, तर ते प्लास्टिक नष्ट होत नाही त्यामुळे, आणि त्या प्लास्टिकचं रिसायकल पण जास्त प्रमाणात होत नाही. त्यामुळे हे सर्व प्लास्टिक मुक्त नाशिक करण्यासाठी म्हणून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा संदेश स्काउट गाईडचे विद्यार्थी घराघरात पोचवणार आहेत. प्रत्येक विद्यार्थी 20 लोकांना भेटणार आहे आणि यांच्या माध्यमातून 1 लाख लोकांपर्यंत आपण स्वच्छतेचा संदेश पोचवणार आहोत. तर त्यामुळे गो ग्रीन गोदावरी आता आपल्याकडे पावसाळ्यात कुंभमेळाही सुरू होईल. साधारण 4 परवान्या त्याच्यावर होतील. त्यावेळी खूप सारे लोक इथे येतील. लोकांना फक्त येऊन देवदेव करायचं माहिती आहे, पण ते देवाजवळ कचरा करायचं नाही हे त्यांना कोणीच शिकवलेलं नाही. देवसुद्धा हातात झालेला. आपण उगा देवा धर्माला जातो तिथं कचरा घाणच करू. आपला देव आपल्याला स्वच्छ ठेवता येत नाही, मग आपण लोकांना काय सांगणार स्वच्छतेचं. म्हणून आपण काळजी घ्यायची. या कुंभमेळ्याच्या वेळेस खूप सारे काही कोटींमध्ये लोक येतील. लोकांना आवडतं देवा धर्माला. काही जण पिकनिक म्हणूनही येतील, काही जणांना देवदेव म्हणूनही येतील, पण घाण मात्र सगळे करून जाईल. तर आपण आवर्जून काळजी घ्यायची की त्यांना आपण आपल्या यांनी सांगायचं, ग्रुपनी सांगायचं की तुम्ही घाण करू नका, तुमची घाण तुम्ही स्वच्छ केली पाहिजे. तर त्यामुळे आपण सगळे मिळून पुढे चालूया. आज या ठिकाणी मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी सकाळ माध्यम समूहाचा मनपूर्वक आभारी आहे. आपण सगळे मिळून ही ज्योत लावूया आणि याची मशाल व्हायला वेळ लागणार. न्यूज वर्ल्डसाठी मिलिंद कुलकर्णी, नाशिक. न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात पाहूया अजूनही विशेष घडामोडी, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.
लय भारी. मालेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब उद्यानामधील बांधकामात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी व्हावी यासाठी श्री अत्तर हुसेन यांच्या वतीनं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मालेगाव येथे दिनांक 10 एप्रिल 2000 रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामधील बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी श्री अत्तर हुसेन हे धरणे देत आहे. या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत आहे. संबंधित अधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी करीत आहे. हमने तकरार दिए कारपोरेशन को और हमसे पहले दूसरे सिद्धार्थ नाम का नवयुवक ने भी तकरार दिया था. उसके तकरार पे हमने तकरार दी. उसके बाद भी कारपोरेशन वाले कोई ध्यान नहीं दिए. हम नासिक में डीलर साहब कलेक्टर साहब को भी पत्र भेजे. वहाँ से हमको यानी पत्र भी मिले और आयुक्त को जो है तो उसको आदेश निकाले कि इनकी चौकसी करो. लेकिन आज यानी 6 महीने 5 महीने हो गए लेकिन कोई उसका समाधान निकला नहीं. बल्कि ये 20 लाख बगीचे का बाबा साहब अम्बेडकर के नाम पे उद्यान बगीचा जो है उसका 20 लाख का बिल निकाल के भी खा गए और काम भी नहीं किए. हमारी मांग ये है कि वहाँ का इंजीनियर, डिप्टी इंजीनियर, प्रभाग अधिकारी इनको तुरंत के तुरंत निलंबित की जाए और इनको जल्द से जल्द इनको निलंबित करके और बाबा साहब अम्बेडकर का नाम का जो गार्डन है उसको पूरा काम करके और समाधान करें. न्यूज वर्ल्डसाठी सिद्धार्थ शेजवळ, मालेगाव. येत्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक लोक वाहन खरेदी करणार आहे. परंतु काही नामवंत वाहन विक्रेत्यांचा आरटीओच्या नावाखाली अतिरिक्त पैसे उकळण्याचा फंडा माहितीच्या अधिकारातून समोर आल्यानं नागरिकांनी वाहन खरेदी करताना दक्षता घेण्याचं आवाहन न्यूज वर्ल्डच्या वतीनं करण्यात आलंय. भारतीय संस्कृतीत अक्षय तृतीया या सणाला 3.5 मुहूर्तांपैकी एक मानले जाते आणि या 3.5 मुहूर्तावर लोक वाहन खरेदी तसेच सोने खरेदीला जास्त महत्त्व देतात. येत्या अक्षय तृतीयेलाही मोठ्या प्रमाणावर लोकांची वाहन खरेदी होणार आहे. परंतु शहरातील तसेच जिल्ह्यातील अनेक वाहन विक्रेते हे आरटीओ म्हणजेच प्रादेशिक परिवहन खात्याच्या नावाने ग्राहकांची लुबाडणूक करत असल्याचं माहितीच्या अधिकारातून समोर आलंय. त्यामुळे नागरिकांनी वाहन खरेदी करताना सावधगिरी बाळगूनच खरेदी करावी. या संदर्भात आमचे न्यूज वर्ल्डचे मुख्य संपादक राहुल भारती यांची आरटीओ जीवन बनसोड यांच्याशी या विषयावर चर्चा केली असता श्री जीवन बनसोड यांनी देखील कबूल केले की काही नामवंत वाहन विक्रेते आरटीओच्या नावानं ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे उकळतात. त्यामुळे ग्राहकांनी वाहन खरेदी करताना अशी बाब लक्षात आल्यास न्यूज वर्ल्डच्या कार्यालयाशी संपर्क करावा आणि आपले म्हणणे लेखी स्वरूपात सादर करण्याचं आवाहन न्यूज वर्ल्डच्या वतीनं करण्यात आलंय. न्यूज वर्ल्ड ब्युरो, नाशिक. न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात अजूनही विशेष घडामोडी, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.
प्रदर्शित होणाऱ्या टाइमपास 2 या मराठी चित्रपटाची टीम नाशिकमध्ये दाखल झाली होती. त्यांच्या टाइमपास या चित्रपटाविषयी जाणून घेण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव आणि अभिनेत्री प्रिया बापट यांच्याशी आमचे न्यूज वर्ल्डचे चेअरमन चंदन पवार यांनी संवाद साधला. देवळाली गावात श्री शनैश्वर मित्रमंडळ शनी जयंती उत्सव समितीच्या वतीनं शनी जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात आला. या प्रसंगी उत्सवाचा प्रारंभ ॲडव्होकेट शांताराम बापू कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. वरील कार्यक्रमास नगरसेवक सूर्यकांत लवटे आदी उपस्थित होते. शांताराम बापू कदम बोलताना म्हणाले, सर्व ग्रहामध्ये श्रेष्ठ ग्रह आणि सर्वांना प्रसन्न करणारा, सर्वांच्या जीवनाशी अगदी संबंधित असलेला श्री शनिदेवताची जयंती आता 17 मे रोजी येत आहे. त्या दृष्टीने आमच्या देवळी गावातील शनेश्वर मित्रमंडळाचे पेकळे, कारभारे, अमर सरैया, निलेश कुरगे आणि इत्यादी सर्व मित्रमंडळाच्या आणि त्याचप्रमाणे पंचमंडळातील ग्रामस्थ, नगरसेवक आणि या भागातील प्रसिद्ध नागरिक यांनी एकत्र येऊन ही शनिजयंती भव्य आणि दिव्य प्रमाणात साजरे करण्याचे ठरवले आहे. त्या दृष्टीने आज या मुहूर्ताचा शुभमुहूर्त, अमावस्याचा शुभमुहूर्तावर आम्ही या ठिकाणी सुरुवात करत आहोत. मी सर्वांना विनंती करतो की आपण यामध्ये सहभागी होऊन ही शनिजयंती 17 मेची अतिशय भव्य आणि दिव्य प्रमाणात आणि नाशिकमध्ये चांगल्या प्रकारे साजरी करावी. कुठेही कटुता आणि गालबोट लागेल असं कृत्य कोणाकडूनही घडवू नये. सर्वांनी त्याच्यामध्ये सतर्क राहावे आणि आपलं नाव आणि लौकिक या ठिकाणी वाढवावं अशी मी आपल्या सर्वांना प्रार्थना करतो. आणि नागरिकांना उपस्थितांना परत मी सर्व विनंती करतो की आपण यामध्ये सहभागी असावं. सूर्यकांत लवटे यांनी बोलताना सांगितलं, देवळाली गाव ग्रामदैवत व शनी महाराज यांची जयंती येत्या मे 17 तारखेला येत आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी शनेश्वर मित्रमंडळाच्या वतीनं नवीन कार्यकारिणी नेमून पंच कमिटी व ग्रामस्थांच्या वतीनं यावर्षी त्यांना शनी जयंती उत्सव साजरा करण्याची परवानगी या ठिकाणचे देवळाली गावातील पंच कमिटीचे अध्यक्ष शांताराम बापू कदम व त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी त्यांना दिले आहे. पण पंच कमिटीच्या वतीने असं सांगणं आहे का या कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता व कोणालाही या ठिकाणी न दुखावता आपण हा उत्सव साजरा करावा व देवळाली गाव ग्रामस्थ, पंच कमिटी व समस्त नागरिकांना व देवळाली गावातील सगळे मंडळ, सगळे पक्षाचे पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन व यांना संघ घेऊन हा उत्सव साजरा करावा अशी पंच कमिटीच्या वतीनं व माझ्या लवटे कुटुंबाच्या वतीनं, शिवसेना पक्षाच्या वतीनं, देवळाली गाव ग्रामस्थ पंच कमिटीच्या वतीनं आयोजकांना विनंती आहे का कोणत्या प्रकारचं या ठिकाणी गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावा व आपली शनी जयंती सालाबादप्रमाणे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरी करावा. देवळाली गाव ग्रामस्थ व सगळ्या नागरिकांनी या जयंतीला उपस्थित राहावा अशी पंच कमिटीच्या वतीनं व आयोजकांच्या वतीने विनंती करीत आहे. न्यूज वर्ल्डसाठी मनीष सरवटकर, नाशिक रोड. याचबरोबर न्यूज वर्ल्डचा आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा आपली भेट पुढील प्रसारणात. तोपर्यंत मी ज्योत्स्ना आपला निरोप घेते. नमस्कार.